मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत परमवीर चक्र कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्याबद्दल. तर यांनी जी स्वप्न बघितलं, तर ते स्वप्न सत्यात उतरवलं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, की हे असे एक विद्यार्थी होते, की जे एन-डी-एच्या एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये त्यांना जेव्हा विचारलं गेलं, की "का रे बाबा, तुम्हाला ऑफिसर का व्हायचं आहे? की व्हाय डू यू वॉन्ट टू जॉइन आर्मी? तर तुम्हाला आर्मी का जॉइन करायची आहे?" तर तेव्हा त्यांनी सांगितलं, की सहसा मुलं उत्तर देतात त्याच्या मध्ये की देशसेवा करायची आहे, नोकरीसाठी मला आर्मी जॉइन करायची आहे. पण त्या मुलाने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, की आय वॉन्ट टू जॉइन द आर्मी टू विन द परमवीर चक्र. मला परमवीर चक्र जिंकायचं आहे, त्याच्यामुळे मला आर्मी जॉइन करायचं आहे. सगळे ऑफिसर त्या ठिकाणी हसले. त्यांना वाटलं, की पोराचा फुकटचा उत्साह आहे. परंतु पण हा मुलगा सिलेक्ट झाला, एन-डी-एमध्ये ट्रेनिंग घेतलं, कारगिल युद्ध झालं आणि बटालिक सेक्टरमध्ये त्या ठिकाणी शत्रूच्या बंकरवर चाल करून गेले आणि गोळ्या लागल्या. रक्त वाहत होतं, पण शेवटच्या बंकर उडवेपर्यंत ते थांबले नाहीत आणि दुर्दैवाने त्याच वेळी त्यांना वीरमरण आले. पण मरणोत्तर त्यांना परमवीर चक्र जाहीर झाले. त्यांनी त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये जे बोलून दाखवलं, ते त्यांनी करून दाखवलं. एन-डी-एचा विद्यार्थी हा फक्त स्वप्न बघत नाही, तर तो पूर्ण स्वप्न जगतो किंवा ते स्वप्नांसाठी जीव ओळून टाकतो.